दादर, माटुंगा, कुर्ला या स्टेशन्सवर ट्रॅकवर पाणी साचलेले आहे। त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे, तर हार्बर रेल्वेची वाहतूक 25 मिनिटे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 मिनिटे उशिराने सुरू आहे। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे। वैदेही, काय नेमकी तिन्ही मार्गांवरची परिस्थिती? नक्कीच आपण बघतोय की मुसळधार पडलेल्या पावसाचा फटका सध्या रेल्वेच्या सेवेवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। कारण पश्चिम रेल्वे जवळपास 10 मिनिटं उशिरानं धावत आहे, मध्य रेल्वे ही अर्धा तास उशिरानं धावत आहे आणि हार्बर रेल्वे ही 25 मिनिटं उशिरानं धावत आहे। मी आता तुम्हाला जी दृश्य दाखवते ती पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 ची दृश्य आहे। आपण बघतोय की ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं पाहायला मिळत आहे। पश्चिम रेल्वेच्या या ट्रॅक्सवर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साठलेलं पाहायला मिळत आहे आणि पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वेच्या ट्रॅक्सवरही मोठ्या प्रमाणात पाणी साठलं असल्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो रेल्वे सेवेवर पडलेला पाहायला मिळतोय। आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात दादर, माटुंगा, कुर्ला ही तिन्ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। बाहेर ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे, पण उद्घोषणा केली जाते का तिन्ही ठिकाणी? कुठल्याही पद्धतीची केली जात नसल्याचं दिसून येत आहे। कारण मध्य रेल्वे जवळ मी काही वेळापूर्वी होती, त्या ठिकाणी कुठली उद्घोषणा केली जात नव्हती आणि या ठिकाणी पश्चिम रेल्वे जवळची आहे ती देखील कुठलीही घोषणा केली जात नाहीये। मात्र काही रेल्वे ज्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भात घोषणा केली जाते, त्याच्यामुळे नक्कीच प्रवाशांना कळत नाहीये की नेमकी परिस्थिती काय आहे। जरी रेल्वे जरी पकडली तरी या ठिकाणी खरं तर आपण पुढे जाऊ शकतो का असा या संदर्भात प्रश्न जो आहे तो देखील उपस्थित केला जातोय। आपण बघतोय की या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर जे आहेत ते रेल्वेचे कर्मचारी सध्या बघायला मिळत आहेत। रेल्वेच्या या ट्रॅकवरचा पाण्याचा निचरा करण्याचं कामही रेल्वे कर्मचाऱ्यांना केला जातोय। ट्रेन लेट होऊ नये याचा प्रयत्न केला जातोय। वैदेही, पण तुमचं तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय का? रेल्वे अधिकाऱ्यांकडून काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का? नाही, रेल्वे अधिकाऱ्यांकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती पोहोचली नसली तरी सध्या जी परिस्थिती आपण जी या ठिकाणी पाहतोय त्यामुळे निश्चितच आपण बघतोय की जी रेल्वे त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि सध्या कशा पद्धतीनं प्रवाशांना या ठिकाणी वेट करावं लागतंय, आपल्या रेल्वेची वाट पाहावी लागत आहे। त्यामुळे निश्चितच आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं प्रवाशांची तारांबळ या ठिकाणी उडताना पाहायला मिळत आहे। पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवर जरी पाणी साठलं असलं तरी मध्य रेल्वेच्या प्रवाशांसंदर्भात खरं तर ही आपण प्रकर्षाने गोष्ट म्हणू शकतो की मध्य रेल्वेला मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। अर्धा तास रेल्वे सेवा उशिरानं आहेत, मात्र प्रवाशांना संभ्रम आहे की नेमकं आता जायचंय तर कुठे जायचंय। कारण दादरवरून जरी रेल्वे पकडली तरी सायन आणि कुर्ल्याला देखील त्या ठिकाणी ट्रॅक्सवर पाणी साठलेलं आहे। त्याच्यामुळे रेल्वे पकडल्यानंतर अडकण्याची शक्यता आणि अडकण्याची भीती जी आहे ती प्रवाशांमध्ये कायम असलेली पाहायला मिळते। अशा परिस्थितीमध्ये खरं तर रेल्वे प्रशासनानं वेळच्या वेळी योग्य त्या उद्घोषणा करणं गरजेचं आहे, तरच प्रवाशांना पुढचा निर्णय घेणं सोपं होणार आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर मुंबईची लाईफलाईन पुरती कोलमडली, रस्ते वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।